पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये असणाऱ्या सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय। या सलूनमध्ये कामाला असलेल्या तरुणीचं धर्मांतर करत असल्याचा आरोप करत त्याला चोप दिला गेलाय। सलून चालक आणि तरुणीमध्ये झालेल्या आर्थिक वादातनं ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। संबंधित तरुणीनं ॲडव्हान्स घेतलेले पैसे पुन्हा मालकाला दिले नाहीत आणि यावरून त्यांच्यात वाद झाला। या तरुणीला नोकरी सोडायची होती, मात्र पैसे न देता निघून जात असलेल्या तरुणीला सलून चालकानं शिवीगाळ केल्याचा प्रकार चौकशी अंती समोर आलेला आहे। शास्त्रीनगर राहणारी आहे महिला, ती एका सलूनमध्ये काम करत होती आणि तिच्या सलूनमधल्याच एका सहकार्याने तिला काही मोबाईलवरून शिवाय केली होती। त्या शिवीगाळीवरून तो आपण 354 आणि शिवीगाळीचा गुन्हा दाखल केलेला आहे। तिच्या तक्रारीनुसार कुठलाही लवजाचा प्रकार या ठिकाणी तिने तक्रार आपल्याकडे दिली नाही आणि निष्पन्न झालेला नाही, परंतु या संदर्भामध्ये पोलीस अजून तपास करत आहेत। असा अद्यापर्यंतच्या चौकशीमध्ये असा कुठलाही प्रकार पोलिसांकडे निष्पन्न झालेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।